नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज परिसर भाग 1चा आपण सामाजिक आरोग्य हे पाठ बघणार आहोत। मागच्या पाठामध्ये आपण सगळी माहिती घेतलेली आहे पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा याविषयी। पण त्याच्या आधीचा जो पाठ होता त्या पाठामध्ये आपण सगळ्या आरोग्याविषयीची कशी काळजी घ्यायची, संसर्गजन्य रोग कोणते आहेत, रोग प्रतिबंध आजार कसे आपण थांबवू शकतो ही माहिती घेतलेली। तर थोडंसं त्या रिलेटेडच हा धडा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी बघताना नीट बघायचं आहे। आपल्या धड्याचं नावच आहे सामाजिक आरोग्य। बघा, सगळ्यात सुरुवातीला काय सांगितलेलं आहे की राधा राहत असलेल्या परिसरात 150 लोकांना अन्नातून विषबाधा झाली। एकच हाहाकार उडाला होता। तेथील काही रहिवाशांनी धावपळ करून तातडीची वैद्यकीय मदत मिळवून दिली। राधाच्या शाळेत दुसऱ्या दिवशी कथाकथन स्पर्धा होती, पण त्यात तिला भाग घेता आला नाही, कारण वरील प्रसंगामुळे तिला खूप ताण आला, पुरेशी झोप झाली नाही। स्पर्धेत भाग घेण्याची संधी हुकल्याने राधाला वाईटही वाटले, पण विषबाधेच्या रुग्णांना थोडी मदत केल्याचे समाधानही वाटले। असे प्रसंग कोणकोणत्या कारणामुळे येतात असे तुम्हाला वाटते? आरोग्याविषयी हलगर्जीपणा झाल्यामुळे इतक्या लोकांना विषबाधा झाली असे तुम्हाला वाटते का? आरोग्याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे। स्वतःच्या आरोग्याइतकेच संपूर्ण समाजाचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते। याबद्दल तुमचं मत काय? हे जे पूर्ण पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे ना, हे काय दिलेलं आहे तर तुम्ही हे वाचा आणि त्याच्यावर तुम्ही चर्चा करा। चर्चा किंवा किमान तुम्ही विचारमंथन तरी करा। ठिकठिकाणी लग्न असो, पूजा असो, भंडारा असो दे, सार्वजनिक ज्या ठिकाणी जेवण होतं ते जेवण साधारणतः खूप आधी त्या भाज्या भिजत टाकलेल्या असतात, कडधान्य असतील तर, आणि ते जेवणाची तयारी खूप आधीपासून केली जाते। ते जेवणाची एक ठराविक वेळ असते, त्या वेळेत जेवले तर काही त्रास होत नाही, तो प्रसाद म्हणूनच मानला जातो। पण त्याच्या उपरोक्त जर वेळ निघून गेली असेल तर त्याच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या रासायनिक क्रिया घडतात आणि आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो। असंच राधा राहत असलेल्या परिसरामध्ये झालेलं होतं। त्या ठिकाणी 150 लोकांना अन्नातून विषबाधा झाली, मग त्याचा त्रास राधाला सुद्धा झाला। राधाची दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये कथाकथन स्पर्धा होती, पण तिला त्याच्यात सहभागी होता आले का? नाही। पण ती काही दुःखी झाली का? नाही। तिला एका गोष्टीचं समाधान वाटलं की मी त्या स्पर्धेत नाही गेली, पण त्या वेळेला त्या ठिकाणी जे विषबाधेमुळे रुग्ण जे होते त्यांना तिला मदत करता आली। राधाला काही त्रास झाला नव्हता, राधाला विषबाधा झालेली का? नाही। पण त्या दिवशी जी घटना घडली त्या रात्री तिने अनेक लोकांना मदत केली, त्यामुळे तिची झोप पुरेशी झाली नाही आणि तिला त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये भाग घेता आलेला नाही। त्या गोष्टीचं तिला समाधान होतं। पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की असे प्रसंग का घडतात, असे प्रसंग घडू नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे। आणि फक्त आपलंच नाही, आपल्या घरातलेच जेवणाच्या बाबतीत नाही आहे। आपण तर मागे बघितलं की आपण बाहेरचे पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत, उघड्यावरचे पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत, हात कसे स्वच्छ धुतले पाहिजेत। असं समाजामध्ये सुद्धा असं घडू नये याच्यासाठी आपण काय केली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे। मग समाजाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे पहा। पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते। व्यक्तीचा विकास होतो। जसे आपण आपले आरोग्य सांभाळतो तसे समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। आपल्या सर्वांना तणावविरहित आणि आनंदी जगणे हवेसे वाटते, तसेच ते संपूर्ण समाजालाही उपलब्ध झाले पाहिजे। व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते। आपल्याला समाजामध्ये आरोग्य कसं राहील, समाजातल्या लोकांचं आरोग्य कसं राहील याकडे सुद्धा काय केलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने थोडीशी तयारी केली पाहिजे। प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार, याच्यासाठी आपण काळजी काय घेतली पाहिजे? कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे। काय सांगितलेलं आहे त्यांनी सुरुवातीला की प्रदूषण आपण काय केलं पाहिजे? प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता आणि कीटक दंशापासून होणारे आजार। प्रदूषण अनेक कारणांनी होते। गाड्यांचा धूर,
याचं मोठ्या प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण होते, तीच हवा आपण श्वसनावाटे घेतो, आपल्याला श्वसनाचे विविध आजार होतात. अस्वच्छता हे प्रकरण तर तुमचं चांगलं लक्षात आलं असेल की शरीराची स्वच्छता करणे किती गरजेचं आहे. अस्वच्छ असल्यानंतर आपल्याला किती आजार होऊ शकतात. नखं कापणं किती आवश्यक आहे. वॉशरूमला टॉयलेटला गेल्यानंतर आपण आपले हात कसे स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत, जेवणाच्या आधी हात कसे स्वच्छ धुतले पाहिजेत, ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर साथीचे आजार, डोळे येणे हे साथीचे आजार आहेत. आणि डोळे आल्यानंतर आपण जसं आपल्या शाळेत करतो तसंच की एकापासून दुसऱ्याला आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. तर त्या मुलीला आपण काय करतो, घरी पाठवतो का, तर जेणेकरून इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही. तसंच त्यांनी घरातसुद्धा त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे. किंवा इतर जे काही असे आजार आहेत, असं काही ताप आहेत की त्या तापामध्ये आपण एकमेकांचे कपडे न वापरणे, त्यांचे जेवणाचे भांडी स्वतंत्र ठेवणे, हे आपण मागच्या प्रकरणात बघितलं, तेच रिपिटेशन आहे. व्यसनाधीनता, समाजामध्ये हा प्रकार सध्या जोरात चालतो. मोठ्या प्रमाणामध्ये मद्यपान करणे, अनेक प्रकारचे शरीराला हानिकारक जे पदार्थ आहेत त्यांचं सेवन करणे, ही व्यसनाधीनता समाजातली थोडी कमी झाली पाहिजे. कीटकदंशापासून होणारे आजार, काही आजार हे कसे असतात, कीटक चावल्यामुळे सुद्धा होत असतात. जसे आपले डासांमुळे सुद्धा होतात आजार. आणि त्याचबरोबर माशा, तुम्हाला मागे सांगितलेलं तसं माशा कशा घाणीवर बसलेल्या असतात आणि त्या जर आपल्या खाद्यपदार्थांवर बसल्या तर आपल्याला विविध प्रकारचे आजार होत असतात. आलं लक्षात? सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि त्यांना आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय. यालाच म्हणायचे समाजाचं आरोग्य आपल्याला चांगलं करायचे. आपलं आरोग्य तर आपण करणारच आहोत, आपल्या आरोग्याबरोबरच आपल्याला समाजाचं आरोग्यही चांगलं करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. या सामाजिक आरोग्याचं महत्त्व काय आहे? देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्या देशातील लोक. देश कधी प्रगती करणार आहे? जर त्या देशातली लोक ही स्वस्थ असतील, चांगली असतील, आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ असतील, तेव्हा तो देश काय करणार आहे? प्रगती करणार आहे. त्या देशातली लोक चांगली तर तो देश प्रगती करणार. स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासण्यासाठी पुरेशा सोयी सुविधा असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची काळजी, अन्नपदार्थांची काळजी घेण्यासंबंधीचे शिक्षण समाज कल्याण कार्यक्रमाखाली लोकांना देण्यासाठी प्रसारमाध्यमांचा उपयोग केला जातो. हे सामाजिक आरोग्य आपण कसं जपलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिण्याचं पाणी. मागच्या वेळेला सांगितलेलं, पिण्याचं पाणी नेहमी काय करायचं आहे? पावसाळ्याच्या दिवसात तर गरम करून, उकळून ते थंड करूनच प्यायचं आहे. फ्रीजमधलं पाणी शक्यतो टाळायचंच आहे. अन्नपदार्थांची काळजी नीट घ्यायची आहे. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जशा आता मी तुम्हाला वर्गामध्ये सांगते तशी काही माणसं जी आहेत यांना आता कशाच्या माध्यमातून हे समजणार आहे? तर सरकार त्यांना विविध माध्यमातून ही माहिती देते. वर्तमानपत्रातून देते, TV लावला, TVवर जाहिराती लागतात, जाहिरातीच्या माध्यमातून ही माहिती दिली जाते. वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यासाठी आयोजित केले जातात आणि समाज जागृती केली जाते. हा बघा, परिवार कसा TV बघत आहे, TVवर सुद्धा त्यांची माहिती ते येत आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधी सतत आग्रह धरला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. रोगप्रसार होऊ नये हे या मनाई मागचे मुख्य कारण आहे. रस्त्याने जाताना येताना जर आपण थुंकत राहिलो तर रस्त्यावरचा थुंकल्यामुळे तिथे जे जंतू उडणार ते आपल्यानंतर आपल्या येणाऱ्या जी लोक आहेत, आपल्या मागे पुढे येणारी जी असतील, त्यांच्या सहजपणे श्वसनक्रियेमधून त्यांच्या शरीरात ते प्रवेश करतील. आपण थुंकलो म्हणजे आपल्याला हा त्रास होणार नाही असं नाही. कोणीतरी पुढे मागे आपल्याही थुंकलेलं असेल तर त्याच्या थुंकीतून जे जंतू पसरलेले आहेत ते आपण श्वास घेताना आपल्या श्वसन नलिकेतून आपल्या शरीरात येणार आणि ते ज्या पद्धतीचे ज्या रोगाचे जंतू असतील तो रोग आपल्या शरीरामध्ये उद्भवू शकतो. म्हणून काय सांगितलेलं आहे की स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.
स्वच्छतेचा आग्रह धरला पाहिजे आणि त्याच्यासाठी कायद्याने त्याच्यावर मनाई आणली पाहिजे. पण अजूनही हा कायदा आपल्याकडे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जात नाही. सहजपणे लोक रस्त्याने येता जाताना थुंकताना आपण बघतो. मग ही आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे आणि आपण ती काळजी घेतली पाहिजे. सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते? सामाजिक आरोग्य अनेक कारणांमुळे धोक्यात येते. स्वच्छतेच्या सवयीबाबतचा निष्काळजीपणा त्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे. सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याचं महत्त्वाचं कारण आहे की स्वच्छतेची सवयीबाबत निष्काळजीपणा. खालीलपैकी कोणत्या सवयी सामाजिक आरोग्याला घातक आहेत त्यावर अशी खूण करा आणि लिहा. आता इथे तुम्हाला काही प्रश्न दिले आहेत की हे कोणत्या चुकीच्या सवयी आहेत, तिला क्रॉसचं चिन्ह करायचं. ओके. जुने झालेले टायर जाळणे हे योग्य की अयोग्य, तिथे खूण करायची. तुमच्याकडे पुस्तक आहे समोर, त्या पुस्तकावर पेन्सिलने खूण केली तरी चालेल. परीक्षेत असा प्रश्न आला तर पेनाने तिथे टिक मार्क करायची. बरोबर आणि चूक, तर जे बरोबर असेल त्याला बरोबरची, चूक असेल त्याला चूक. रस्त्यावर कुठेही थुंकणे हे बरोबर आहे की चूक? चूक. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे बरोबर की चूक? बरोबर. कुठेही बाहेर शौचाला जाणे, बाहेर वॉशरूमसाठी जाणे योग्य आहे का? नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह निर्माण केलेली आहेत त्यांचा वापर करणं योग्य आहे. पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे चूक की बरोबर? बरोबर. संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यांचे पालन करणे चूक की बरोबर? बरोबर. तसे चिन्ह करा हां तिथे. नाश्ता व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे चूक की बरोबर? ओके. घरातला कचरा रस्त्यावर टाकणे काय? बरोबर नाही ना? हां. घरातला कचरा रस्त्यावर टाकणं योग्य आहे का? नाही. घरातला कचरा कुंडीतच टाकला पाहिजे, रस्त्यावर टाकायचा नाही. खालील सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काही मुख्य घटकांचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ दूषित पाणी, कुपोषण इत्यादी. आणखी हे सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येतं तर ते बघा, दूषित पाणी आणि कुपोषण. आता दूषित पाणी म्हणजे आपण जे पाणी पितो ते पाणी चांगलंच असते का? नाही. ते ज्या पाईपामधून आलेलं आहे त्या पाईपाचा जिथे संपर्क आला असेल, जर कुठे पाईपलाईन फुटलेली असेल तर दुसऱ्या एखाद्या गटारातली लाईन तिकडनं जात असेल, ते पाणी त्याच्यामध्ये मिश्रण झालं तरी ते दूषित पाणी असतं. त्या पाण्यामध्ये वेगवेगळे जंतू असू शकतात. म्हणून काय सांगितलेलं आहे, पाणी नेहमी उकळून गाळून प्यायचं आहे. कुपोषण ही फार मोठी समस्या आहे. ज्या मुलांना 2 वेळचं चांगलं अन्नही मिळत नाही त्यांच्या शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही. मी नेहमी सांगत असते वर्गामध्ये की सरकारने शालेय पोषण आहाराचा जो उपक्रम सुरू केलेला आहे ह्याच्यातून मुलांना काय होते, 2 वेळचं चांगलं 1 वेळचं चांगलं त्यांना जेवण मिळतं. जेवण म्हणजे दुपारचा आपला डबा मिळतो. हा डबा तुम्हाला काही जणांना त्याचं महत्त्व नसेल, पण अतिशय डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना, त्या मुलांना शाळेमध्ये हा आहार मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण घरामध्ये कितीतरी जणांच्या काहीही खाण्यासाठी नसते, त्यांच्या शरीराची वाढ वेगळीच होत असते. इकडे जर फोटो आले तर मी तुम्हाला दाखवेन. तर त्यामुळे त्यांच्यासाठी तो आहार अतिशय महत्त्वाचा आहे. कुपोषणामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, ते आपण आता पुढे येणार तसं आपण बघणारच आहोत. या प्रत्येक बाबीमुळे सामाजिक आरोग्य कसे धोक्यात येते हे त्या समोरील पहिल्या चौकटीत लिहिले आहे. त्याखाली दुसऱ्या चौकटीत उपाययोजना सुचवल्या आहेत. या दोन्ही चौकटीमध्ये तुम्ही त्यात अधिक भर घालून कोणते दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना सुचवा. बघा, आताचा कॉलम कसा वेगळा आहे. एक काय दिलेला आहे, समस्या. दूषित पाणीमुळे काय होतं, कॉलरा होतो. कॉलरा किंवा आणखी कोणते आजार होतात दूषित पाण्यामुळे ते समोर लिहायचं, समोरच्या चौकोनात. हां, इथे ही जागा दिसते ना, या जागेमध्ये लिहायचं आहे. दूषित पाण्यामुळे आणखी काय होतं आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहे तर स्वच्छ पाणी पुरवठा, आणि इकडे आणखी उपाय तुम्ही काय सुचवणार ते लिहायचं. कुपोषणामुळे काय होतं, बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. आणखी काय होतं, अनेक प्रकारचे त्यांना आजार होतात, रोग होतात, शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही. मग त्याच्यावर उपाय काय आहे, त्याच्यावर उपाय आहे सकस आहार. आणखी काय आहे ते इथे लिहायचं. प्रदूषणामुळे काय होते, पर्यावरणाला धोका होतो. अनेक प्रकारचे त्याच्यामुळे सुद्धा आजार होतात. मग त्याच्यावर तुम्ही उपाय काय सुचवणार, पर्यावरणाचं रक्षण करायचं, वृक्षांची लागवड करायची, हे त्याच्यावरचे उपाय आहेत. ओके, अशा पद्धतीने करायचं.
अज्ञान व अंधश्रद्धा. अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे काय होते? फक्त शोषण होतं, फसवणूक होते. अंधश्रद्धा माहिती आहे ना? कुठलीही वैज्ञानिक कारण न देता अनेक प्रकारचे ढोंगी साधू बाबा वगैरे आपल्याला काय करतात? वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवत असतात. ती आपली निव्वळ फसवणूक असते. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे? विज्ञानावर निष्ठा. कुठली एखादी गोष्ट सांगितली तर ती काय करायची? विज्ञानाने सिद्ध करून दाखवायची असते. त्याचे वेगवेगळे प्रयोग पण आहेत. व्यसनाधीनता. एखादा दारू पिणारा माणूस, त्याच्यामुळे काय होतं? कौटुंबिक अस्वास्थ्य. त्याच्यामुळे घरातलं काय होते? सगळं वातावरणच बदलून जाते. आणखी काय त्रास होतो? त्या घरामधल्या मुलांचं शिक्षणावर परिणाम होतो. मग ह्याच्यासाठी काय करणार तुम्ही? व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणार. ओके. आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? निरामय जीवन. आपल्याला आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. कोणाचाही द्वेष आणि मत्सर न करणे, आनंदी व उत्साही राहणे, शरीर तंदुरुस्त ठेवणे, यामुळे निरामयपणे जगता येते. निरामयतेमुळे आपले आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य वाढते. स्वास्थ्यपूर्ण समाजात सामाजिक ताणतणाव कमी होतात. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. आपलं जे जीवन आहे हे कसं जगता आलं पाहिजे? निरामय, टेन्शन विरहित जगता आलं पाहिजे. कुणाचाही आपण द्वेष करायचा नाही, मत्सर करायचं नाही. आपण कसं राहायचं आहे? आनंदी राहायचं आहे, उत्साही राहायचं आहे. आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तणावविरहित, टेन्शन न घेता आपल्याला आपलं आयुष्य काढायचं आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये कोणती भावना वाढीस लागते? बघा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये कोणती भावना वाढीस लागते? निरामयतेमुळे आपल्यामध्ये मित्रत्वाची भावना वाढीस लागते. रिकाम्या जागेमध्ये येऊ शकतं, जरा नीट बघायचं. तंबाखू, गुटखा, सिगरेट, विडी, मशेरी, मावा, पान मसाला अशा अनेक तंबाखूयुक्त पदार्थांची नावं आपण सतत ऐकत असतो. त्या टपरीवर दिसतात की नाही, सगळे लटकवलेलं असतं ना वेगवेगळ्या प्रकारचे. ती बडीशॉप पण एक असते ना, कसली राधा. हे सगळं काय आहे? शरीराला, तोंडाला हानिकारक आहे. तंबाखूयुक्त पदार्थांची नावे आपण सतत ऐकत असतो. तंबाखूचे सेवन अनेक व्यक्ती करताना दिसतात. तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे आरोग्याला घातक आहे. सुरुवातीला एखादी व्यक्ती सहज कोणीतरी आग्रह केला म्हणून खाते. सहज म्हणून खायला सुरुवात केलेली व्यक्ती तंबाखू पुन्हा पुन्हा खाऊ लागते. वारंवार तंबाखू खाल्ल्याने अशी व्यक्ती तंबाखूच्या आहारी जाते आणि मग तिला काय होते? तंबाखू खाण्याची सवय लागते. सुरुवातीला ती माणूस स्वतःहून जाते का खायला? नाही. मित्रमंडळींच्या सहवासामध्ये एकमेकांना फोर्स केल्याने काय होतं? ते खायला सुरुवात करतात. परंतु नंतर त्या व्यक्तीला सवय लागते आणि इतकी सवय लागते की ते खाल्ल्याशिवाय त्यांना जमत नाही. तंबाखू खाण्याच्या सवयीचा सगळ्यात घातक परिणाम म्हणजे काय? बघा, तंबाखू खाण्यामुळे काय होते? एक मिनटं दाखवते तुम्हाला मी. तंबाखूचे सगळ्यात घातक परिणाम. तंबाखू खाण्याच्या सवयीचा परिणाम म्हणजे तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. कोणत्याही कामामध्ये लक्ष न लागणे. तुम्हाला परीक्षेत येणार बघा. तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन न पडणे, कामात लक्ष न लागणे, तोंडात कायम तंबाखू असते, तेव्हा त्या व्यक्तीचे तंबाखूचे व्यसन लागले असे म्हणतात. ती व्यक्ती तंबाखू खाऊन सतत जागोजागी थुंकत असते आणि परिसरसुद्धा कशी करते? घाण. तुम्ही बऱ्याच वेळेला बघता की ही माणसं काय करतात? तंबाखू खातात आणि रस्त्यावर सहजपणे इतक्या जोरात थुंकतात की आपल्याला किळस येत असतो. तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम. तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात, व्रणाच्या मोठमोठ्या जखमा होतात, काही दिवसांनी गाठी होतात, दवाखाना औषधोपचार सुरू होतात. तोंडातील जखमा भरून आल्या नाही तर गंभीर त्रास होतो. शेवटी तोंडाचा कर्करोग होतो. कर्करोग म्हणजे कॅन्सर. हे आजार होऊ शकतात. काय होतात? तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात, व्रणाच्या मोठमोठ्या जखमा होतात, काही दिवसांनी तिथे गाठी तयार होतात, दवाखाना औषधोपचार सुरू होतात. तोंडातील जखमा जर भरल्या नाही तर तिथे गंभीर आजार होतो. परीक्षेत विचारलं तर तुम्हाला सांगता आला पाहिजे कोणता आजार होतो? कर्करोग, कॅन्सर होतो. ओके, लक्षात आलं?
तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचे कर्करोग होऊ शकते. तोंडात तर आपल्या होऊ शकतंच, पण ते सतत पोटात गेल्यावर जी अन्ननलिका आहे तिचा सुद्धा आजार होऊ शकतो. ही ओळ पण लक्षात ठेवा. कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत राहतो. एवढे होऊनही कर्करोग बरा होतोच असे नाही. ती व्यक्ती बरी होईल याची खात्री नाही. आहे का खात्री? नाही. त्या रोगाचा निदानच नाही होऊ शकत. तसंच दारू पिणे, मद्यपान म्हणजेच काय? दारू पिणे. तंबाखूप्रमाणेच मद्यपानाचेही शरीरावर विपरीत परिणाम होतात. मद्यपान म्हणजे दारू पिणे होय. मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते. दारू पिणाऱ्याला खूप बरं वाटते की नाही, पण त्याच्यामुळे काय होतं? मेंदूवरचं नियंत्रण सुटते. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे, मूत्राशयाचे रोग होतात बघा. 1-2 ने असे बरेच आजार होतात. तंबाखूचे सेवन आणि मद्यपान करणे या दोन्हीही वाईट सवयी आहेत. यासारख्या घातक सवयींपासून आपण नेहमी दूर राहावे. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी असू नये. या दोन्ही सवयी कशा आहेत? घातक आहेत. ह्याच्यापासून लांब राहायचं आहे. आणि आपल्याला स्वतःचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खूप काळजी घ्यायची. मद्यपान तसेच तंबाखू सेवनामुळे त्या व्यक्तीची अवस्था दयनीय होतेच, त्याबरोबरच घरातील इतरांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. औषध पाणी करण्यासाठी वारेमाप पैसा खर्च होतो, वेळ वाया जातो, श्रम होतात. कुटुंबात आरोग्य आणि आनंद उरत नाही. कुटुंबाची वाताहत होते. ज्या घरामध्ये दारू पिलं जातं, ज्या घरामध्ये सारखं तंबाखू खातात, त्या घरातली परिस्थिती चांगली असते का? नाही. बघा, हे सगळे पदार्थ लक्षात घ्या. तंबाखू खाणे, सिगरेट, विडी ओढणे, तपकीर, हुंकणे, दातांना मशिरी लावणे, हे सगळं काय आहे? घातक आहे. चिरूट यातून तंबाखूचे सेवन करणे, यापैकी कोणत्याही प्रकारचे सेवन केले तरी ते घातकच. दारू, तंबाखू याप्रमाणे आणखी एक भयंकर व्यसन आजकाल समाजामध्ये पसरलेलं आहे. या व्यसनाने तरुण मुलामुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. हे व्यसन म्हणजे अंमली पदार्थाचे व्यसन. कोकेन, हेरोईन इत्यादी अंमली पदार्थ या व्यसनात वापरले जातात. तुम्ही आता 5वीला आहेत. आपल्या शाळेमध्ये तंबाखू विरोधी अभियान कार्यक्रम राबवला जातो आणि त्या संदर्भामध्ये जनजागृतीसुद्धा केली जाते. मग असे कार्यक्रम राबवण्यामागचा उद्देश हाच आहे की लोकांना त्याचं महत्त्व समजलं पाहिजे की हे आपल्याला किती घातक आहे. ह्याचा एकच शेवट आहे, तो म्हणजे माणसाचा मृत्यू. माणसाला विविध आजार होतात, त्याच्यामुळे ह्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. तंबाखू, दारू, विविध अंमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचे प्राण घेतात. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थ या व्यसनाचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनापासून दूर राहावे. विविध कारणे सांगून काही लोक आपल्याला मद्यपान आणि धूम्रपान करण्यासाठी भरीस घालण्याची शक्यता असते. त्यांच्या दबावाला बळी पडू नये. मद्यपान व धूम्रपानाच्या आहारी जात असल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी सल्ला आणि वैद्यकीय मदत घ्यायची. जर खरोखर ह्याच्यामध्ये एखादा माणूस अडकला असेल तर तुम्ही काय सांगू शकता की अशा वेळेला तुम्ही काय करा? वैद्यकीय मदत घ्या. आपला आहार वेळच्या वेळी घ्यावा. भरपूर खेळावे. विविध छंद जोपासावे. आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे. सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे आपण ह्याच्यापासून दूर राहण्यासाठी आपला आहार चांगला पाहिजे, खूप खेळायचं आहे आणि आपला स्वतःचा काहीतरी वेगळा छंद असेल तो जोपासायचा, म्हणजे आपण ह्याच्या आहारी जाणार नाही. आता हे सगळं झालं. आता ह्या ठिकाणी काय? आपण कुठे जात आहोत व परत केव्हा घरी येणार हे सांगून जाणे, नेहमी खरे बोलणे, वेणी रिबीन मोबाईलशी सतत खेळणे, नखे कुरतडणे. कसली लक्षणे आहेत ही? आपल्याला अनेकांना नमूद केलेल्या सवयींपैकी काही सवयी असतात. त्या सवयींचे चांगले आणि वाईट, निरुपयोगी अशा 3 गटात वर्गीकरण करा. ह्या सवयी कशा चांगल्या आणि वाईट आहेत? तुम्ही याच्यामध्ये 3 गटात वर्गीकरण करायच्या, चांगल्या, वाईट. वेणी रिबीन मोबाईलशी सतत खेळणं चांगलं आहे का? नाही. वेळापत्रकानुसार शाळेचे दप्तर आदल्या दिवशीच रात्री भरून ठेवणे योग्य आहे. छत्री, रेनकोट, पेन्सिल, पेन घरी किंवा शाळेत वारंवार विसरणं चांगलं आहे? नाही. शिक्षकही ओरडतात आणि बाजूचे मित्रसुद्धा आपल्याला ते देत नाही. टी व्ही पाहण्याची वेळ ठरवणे आणि तेवढ्याच वेळेमध्ये टी व्ही पाहणे हे योग्य आहे.
आपण ह्याच्यामध्ये आता काय शिकलो? सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याविषयी दक्ष असावे. सामाजिक निरामयता आपले व आपल्या समाजाचे स्वास्थ्य वाढवते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी काही छंद जोपासावे. मनाच्या खंबीरपणामुळे व्यसनापासून दूर राहता येतं. डोकं चालवायला सांगितले बघा. हां, तुम्ही विचार करायचा. डोकं चालवा म्हणजे विचार करायचा. परीक्षेमध्ये 100% प्रश्न येणार आहेत. त्यावेळेला तुम्ही हे बघायचं नाही की ह्याचं उत्तर पुस्तकात कुठे दिलं आहे. ते उत्तर पुस्तकात नाही, ते उत्तर तुम्हाला तुमच्या बुद्धीने लिहायचं आहे. समजा तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवलेले आहे. तुम्ही 5वीला आहात. तुम्हाला काय व्हायचं हे तुम्ही आता ठरवले. जीवनाचं ध्येय म्हणजे काय? तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार आहात, काय करायचं आहे तुम्हाला. जसं फुटबॉलपटू की डॉक्टर व्हायचे, लेखक व्हायचे. हे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणत्या वाईट सवयीपासून दूर ठेवाल. आता भविष्यात तुम्हाला जर कोणाला आणखी याच्यापेक्षा वेगळं काय व्हायचं असेल, पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं असेल, आणखी काय व्हायचं असेल, तर ते गाठायचं आहे ना ध्येय. मग ते ध्येय गाठण्यासाठी, तिथपर्यंत पोचण्यासाठी आपण स्वतःला कोणत्या वाईट सवयींपासून दूर ठेवणार हे स्वतःच काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, हे सगळा स्वाध्याय आहे. हा वहीत लिहायचा, प्रश्नोत्तर पाठ करायचे आणि धडा समजला की नाही मला कमेंट्समध्ये सांगायचं. ओके, चालेल, ठीक आहे. सगळ्यांनी धडा व्यवस्थित समजून घ्या आणि पुढच्या धड्यासाठी रेडी राहा. ओके, बाय.